ठाकरे बंधू शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालेत. गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा म्हणून ठाकरे गट आणि मनसेने संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढणार होते. मात्र आता सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत आणि त्यामुळे आता 5 जुलै रोजी दोन्ही पक्षांकडून विजयी मेळावा घेतला जाणार आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे की महाराष्ट्रात श्रीमंत विरुद्ध गरीब असा एक लढा मागील काही दिवसांमध्ये सुरू झालेला आहे. या बाबीला रंग देण्यात आला आहे. मराठी विरुद्ध हिंदी असा थेट शैक्षणिक नुकसानीची भरपाई केली जाऊ शकत नाही. ते नुकसान कोणाचं आणि कसं सांगतो. अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना क्रेडिट मार्क बघितले जातात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुलं ज्या शाळेत शिकले त्या शाळेत 3 भाषा शिकवल्या जातात. हा लढा गरिबांचा आहे, भटके विमुक्त शेतकऱ्यांचा, वंजारी समाजाचा, तमाम ओबीसींचा आहे. सदावर्ते यांनी म्हटले की जे अवघड काम करतात अशा कष्टकऱ्यांची लेकरं कोणत्या शाळेत जातात. जे उच्चभ्रू आहेत त्यांचा प्रश्न नाही. एकीकडे श्रीमंतांना 12 क्रेडिट आणि गरिबांना 7 क्रेडिट असा असमतोल आहे आणि हे राज ठाकरे यांनी करायला लावलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना आहे. शिक्षणापासून वंचित ठेवणारी सेना म्हणजे मनसे. हा टुकारपणा आहे. मनसे ठाकरे गटाच्या विजयी मोर्चाच्या बाबत सदावर्ते यांनी म्हटलं आहे की तुम्ही जो काही उत्सव साजरा करणार आहात पण हा उत्सव म्हणजे शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालेला आहात. त्या बाबीचा गंभीर निषेध करतो. जो उत्सव साजरा करण्यात येणार आहे तो उत्सव काळाकुट्ट अक्षरात नोंद होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण दळभद्री आहे. गल्लीच्या निवडणुकांसाठी हे सगळं सुरू आहे. राज ठाकरे यांची बळबळ फार टिकणारी नाही. राज ठाकरे यांच्या रोगाला कुठंतरी थांबवायला हवं. गरीब गरीब हा लढा गरिबांचा आहे. हा लढा गरिबांचा आहे. हा लढा कष्टकऱ्यांचा आहे. हा लढा कष्टकऱ्यांचा आहे. हा लढा शेतमजुरांचा आहे. हा लढा अल्पभूधारक भूमिहीन शेतकऱ्यांचा आहे, भूमिहीन माणसांचा आहे. त्याचबरोबर हा लढा भटके विमुक्त, मग ते ऊसतोड कामगारांची लेकरं असतील, आमच्या बंजारा समाजाची, आमच्या वंजारी भावांची, ऊसतोड कामगारांची. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हा लढा त्या तमाम ओबीसींचा आहे. जी छोटी मोठी मग वडार भाऊ असतील, लोहार भाऊ असतील, जी अवघड काम करतात. आणि अशा कष्टकऱ्यांची लेकरं ही कोणत्या शाळेत जातात तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा जे कोणी उच्चभ्रू आहेत, हाय क्लास त्यांच्या लेकरांसाठीचा प्रश्न नाही. कारण त्यांच्या लेकरांना मिळणार आहेत 12 क्रेडिट्स म्हणजे 1ली ते 12वी. आणि आमच्या गरिबांच्या अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, गरीब शेतकरी, शेतमजूर, त्यांच्या मराठा समाजातील गरीब, त्याचबरोबर आमचे गरीब ब्राह्मण असतील, त्याचबरोबर आमची ती सगळी भावंड, जी सगळी चिल्ले पिल्ले छोटी छोटी लेकरं, त्यांना मिळणार आहेत 7 क्रेडिट. एकीकडे श्रीमंतांना 12 क्रेडिट, एकीकडे गरिबांना 7 क्रेडिट. ही असमतोल आहे. हे समानतेचं तत्व जे आहे क्रश करणारी प्रक्रिया आहे. आणि हे करायला लावणाऱ्या करायला ज्यांनी लावलं ते दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ते राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या करणारी सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या मार्कांची हत्या करणारी सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गरिबांच्या लेकरांना सरस्वती आईचं ज्ञानार्जन करू म्हणजे भाषेच्या नावावर वाद निर्माण करून शिक्षणाचे दार बंद करणारी, तिसरी भाषा शिक्षणापासून वंचित करणारी सेना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मला सांगायचंय, मला म्हणायचं नाही, नाव ठेवायचं नाही, परंतु आमच्या ढोबळ मराठी भाषेमध्ये काय टुकारी चाललेली आहे. ही टुकारी आहे, हा टुकारपणा आहे. शहरातले काही टोळके हाताशी धरायचे आणि सामान्य कष्टकरीची लेकरं जी आश्रमशाळेत शिकतात, जी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, जी महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात, नगर परिषदेच्या शाळेत शिकतात, त्या मुलांवर मात्र अन्याय करण्यासाठी
स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी चालवलेलं ते कुभांड आणि त्या कुभांडामुळं होणारं नुकसान. त्याचबरोबर मला सांगायचंय की मी तमाम ह्या सगळ्या कष्टकऱ्यांना आव्हान करत आहे, भटक्यांना, विमुक्तांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वांना, त्याचबरोबर छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्थांना, विद्यार्थी संघटनांना मी आव्हान करत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला सुद्धा मी आव्हान करत आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन विचाराच्या विद्यार्थी संघटनांना मी आव्हान करत आहे की त्याचबरोबर जे जे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करतात, अकॅडमिशियन्स आहेत, त्यांना आव्हान करत आहे, या विषयावर चळवळ उभी करा. गरीब विरुद्ध श्रीमंत असं विद्यार्थ्यांच्या मार्कांना मारक खांडोळी करणाऱ्या विचाराला थांबवण्यासाठी चळवळ उभी झाली पाहिजे असं मी आव्हान करत आहे आणि ही चळवळ उभी राहिली पाहिजे असं देखील मी आव्हान करत आहे.